असं कोणी नाही की जे आपल्या रविदादांना ओळखत नाही, पण एक कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून एका व्याख्यात्याची माहिती आपल्याला देऊ इच्छितो. रविदादा मानव, संचालक श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोजरी, तालुका तिवसा, अध्यक्ष ग्रामगीता मिशन, ज्यांनी ठरवून घेतलेलं आहे की आपल्याला प्रत्येकाच्या घराघरामध्ये ग्रामगीता आणि ग्रामगीतासोबतच शिवरायांचे विचारसुद्धा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपले रविदादा मानव करत आहेत. त्याच्यानंतर त्यांचं समाज प्रबोधनाच्या माध्यमातून विविध विषयावर आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 1500 व्याख्यान झाले आणि या 1500 व्याख्यानामध्ये त्यांनी अनेक जेवढे काही समाजामध्ये जेवढे काही आपले सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेवढे काही होऊन गेलेले आहेत, त्यांच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांनी समाज प्रबोधन केलेले आहे. आणि सोबतच त्यांचे 150 मुलांचे 50च्या वर सुसंस्कार शिबिर, म्हणजे विचार करा की आज ज्याला शिबिराची गरज आहे सुरुवातीपासूनच, म्हणजे आपण काय जर पाहिलं तर प्राचीन काळापासून आपल्या याच्यामध्ये एक शिबिराचं आयोजन केलं जातं आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची नितांत गरज आहे, कारण की येणाऱ्या भावी पिढीला घडवण्याचं काम रविदादा मानव करत आहेत. अध्यात्म गुरुकुल मोजरी येथे अनाथ व गरजू मुलांचे संगोपन करण्याचं काम सुद्धा रविदादा मानव करत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार अंतर्गत युवा व बाल प्रचारक निर्माण कार्य, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांच्यासोबत समाजकार्य आणि सेवा. जेव्हा आपण समाजासोबत चालतो आणि समाजाचं काही देणं लागतो, त्यामध्ये सुद्धा रविदादा मानवांचा खूप मोठा हात आहे आणि विविध सामाजिक विषयावर ती आंदोलन आणि मोर्चे आयोजित करून सामान्य माणसाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत असतात. आणि जे कार्य आपण बोलतो आणि आपण या चार चौघामध्ये केल्यानंतर जे आपल्या सरकारपुढे आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या समोर पोहोचवण्याचं जे काम आहे ते सुद्धा रविदादा मानव करत आहेत. आणि या ठिकाणी मी रविदादा यांना आपलं व्याख्यान सुरू करावं अशी त्यांना विनंती करतो. जय जिजाऊ. सर्वोत्तम भूमिपुत्र महात्मा तथागत भगवान गौतम बुद्ध, आम्हा घरी धन शब्दाचीच रचने, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, तुका म्हणे अगा शब्दची हा देव, शब्दाची गौरवे पूजा करू. असं शब्दाचं महत्त्व ज्यांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलं ते लोकशिक्षक संत शिरोमणी जगद्गुरू तुकोबाराय, ज्यांच्या कुशीमध्ये या समाजाचं नेतृत्व आणि कर्तृत्व वाढलं, ज्यांनी 2 छत्रपती या समाजाला दिले, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या, कारण ती तुम्हाला जगवेल. आणि 1 रुपयाचं पुस्तक तुम्ही जरूर घ्या, कारण की तुम्ही कसं जगावं याची अक्कल ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. असा विचार ज्याने दिला ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मायबाप हो पोटाले पालव बांधा, कमी भावाचं लुगडं घाला, दुसऱ्याची धुनी भांडी करा, 2 टाइम जेवायचं तर 1 टाइम जेवा, तरी तुमच्या लेकरायले शाळेत घाला आणि त्याले लिहणं वाचणं शिकवा. असा संदेश वऱ्हाडी भाषेमध्ये ज्यांनी आपल्या कीर्तनातून दिला ते वऱ्हाडाचे भूषण कर्मयोगी गाडगे बाबा. जानी जवानी खून भरी है तर तर चलता फिरता, देश धर्म के काम ना आया जैसा भैसा चलता, तू सुंदर दिखता है तो क्या है, कभी न किससे प्रेम से बोला, जब बोला तब गाली गाली गाली, सीना तान के अकड़ के चलता जैसा चोर मवाली, तू सुंदर दिखता है तो क्या है. अरे सुंदर थी वो झांसी की रानी जो लड़ी गोरों के संग में, सुंदर थे वो सुभाष बाबू वीर जवाहर बाके, देश के खातिर फना हो गए बजे नगारे जाके, तू सुंदर दिखता है तो क्या है. असं सौंदर्याचं खरं लेणं ज्यांनी सांगितलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्या भाषणाने सगळं वातावरण दुमदुम निघावं असे आमचे विलास भाऊ, त्याच्यानंतर दिनेश भाऊ बुब, आदरणीय किशोरजी, आदरणीय चौधरी साहेब, नंदूभाऊ गावंडे साहेब, ठाकरे साहेब, अंजलीताई ठाकरे मॅडम,
आणि भेले साहेब, प्रमोदरावजी इंगोले साहेब, त्यानंतर भैयाजी पवार, हिवसे दादा, नरेशचंद्र काठोडे सर माझ्या पुढ्यात बसलेले आहे, आदरणीय मोहितेजी बसलेले आहे, मी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आताच छोट्या छोट्या 2 मुली ज्या बोलून गेल्या, मला असं वाटलं विलास भाऊ की हे लहान लहान लेकराचेच व्याख्यानं जे आहे की नाही हे निर्लेप असतात, हेच लोकांना जास्त आवडतात. आणि जो प्रतिसाद त्यांना मिळाला, मला खरोखर असं वाटते की असं बालपण जर या देशातल्या प्रत्येक बालकाला मिळालं तर पुढच्या काळामध्ये घराघरामध्ये जिजाऊ असेल आणि प्रत्येक अंगणामध्ये शिवाजी भासेल. हा दिवस यायला वेळ लागणार नाही, हे तयारी आतापासून करायला लागली. आणि समाजाचं प्रबोधन याच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण ज्या समाजाचं प्रबोधन होते तोच समाज प्रगती करतो. ज्या समाजाचं प्रबोधन होत नाही तो समाज प्रगती करू शकत नाही. पण प्रबोधन करणाऱ्यांना जसं पेरणी करायसाठी जमीन सुपीक असावं लागते, त्या पद्धतीनं प्रबोधन ऐकणारे मेंदू देखील सुपीक असावे लागतात. आणि या ठिकाणी आल्यानंतर मी ज्यावेळेला इथं ऐकणाऱ्या सगळ्या या ठिकाणी बसलेल्या महत्त्वाच्या लोकांनी मी पाहिलं, त्यावेळेला मला असं वाटलं की या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी आवश्यक असलेला सुपीक मेंदू जर कुठं असेल तर तो या ठिकाणी अमरावतीतला सगळा सुपीक मेंदू या शिवटेकडीवरती, शिवगडावरती आलेला आहे असं मला वाटते. कारण की ऐकणाऱ्याचा आणि सांगणाऱ्याचा मेळ असला पाहिजे. ऐकणाऱ्याचा मेळ असला तर सांगणाऱ्यांनी काय सांगावं हे त्यालाही समजलं पाहिजे. काठोड साहेब, मी छिंदवाड्याच्या पलीकडे व्याख्यानासाठी गेलो असताना माझं भाषण सुरू झालं. 45 मिनिट झाले, भाषण संपायला आलं. तिथले लोक हसत नव्हते, रडत नव्हते, टाळी वाजवत नव्हते, बोलत नव्हते, काहीच प्रतिसाद देत नव्हते. मी भाषण संपवायला आलो. आयोजक म्हणाले तुमचं भाषण खूप चांगलं सुरू आहे, अधिक 15-20 मिनिट घ्या. मी म्हटलं हे लोक कुठलाच प्रतिसाद देत नाही. म्हणजे तुमची काही गलती नाही, तुम्ही चालू द्या. मी अधिक 15-20 मिनिट बोललो. पुन्हा भाषण संपवायला ते म्हणले तुमचं मस्त चालू आहे, अजून चालू द्या. म्हटलं हे लोक हसत नाही, बोलत नाही, रडत नाही, कुठलाच प्रतिसाद देत नाही. ते म्हणाले तुम्ही त्याची चिंता करू नका, तुमचं पद्धतशीर चालू आहे, तुम्ही अजून चालू द्या. कार्यक्रम संपल्यावर साहेब मला त्यांनी सांगितलं की इथले हे सगळे लोक यांना हिंदी समजते, तुम्ही मराठीत बोलले म्हणे, तुमचा काही गुन्हा नाही म्हणे, गुन्हा आमचाच आहे. बरं, ऐकणाऱ्याचा मेळ बरोबर बसला तर सांगणाऱ्यांनी समाजाला काय सांगावं हेही महत्वाचंच आहे. ऐकणाऱ्याचा मेळ पद्धतशीर बसला आणि सांगणारा सांगताना मी पाहिला की एक कुंभकर्ण होता. तो म्हणे 6 महिने झोपत होता. झोपला तर झोपला म्हणे, त्याच्या नाकामध्ये हत्ती घोडे उंट जाऊन धसले. बरं, गेले तर गेले म्हणून चरून बाहेर आले. त्याची बहीण होती म्हणे एक शुपर्णखा नावाची, तिला जर समुद्रात टाकलं तर समुद्राचं पाणी तिच्या कमरेपर्यंत येत होतं. त्याचा